सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक दीपक तांबोळे यांची छान पोस्ट वाचण्यात आली. गोष्ट आहे, खूप छान आहे गोष्ट. तर सुरू करते. शीर्षक आहे किंमत. दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला. तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. काय पाहिजे? त्यांनी शांततेनं बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला, राजू शेठ समोरच बसलेत, त्यांना भेटून घे. अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काउंटरवर राजू शेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. बोला, ते तुम्हाला सफाई कामासाठी मुलगा पाहिजे ना? हो, तू करणार आहेस का? त्याने मान डोलावली. राजू शेठनं त्याच्याकडे निरखून पाहिलं. 15-16 वर्षाचा गोरा गोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारणच होते. दुकानाच्या साफसफाईसाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना. पण 3 दिवसांपासून सफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. तुझं नाव? प्रदीप. वडील काय करतात? रिक्षा चालवतात. कुठे राहतोस? समतानगर. ठीक आहे, 3000 देऊ तुला महिन्याला. खाडे करायचे नाही, खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो. हो चालेल, तो म्हणाला. तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजू शेठ ओरडून म्हणाले, अरे भास्कर, याला दुकान दाखवून दे, काम समजावून सांग. भास्कर आला. त्यांनी प्रदीपला ते 3 मजली भव्य दुकान दाखवलं. तुला सकाळी 8 वाजताच यावं लागेल. फ्लोरिंग, काचेची कपाटं, काउंटर्स, वॉशरूम सगळं साफ करावं लागेल. हे कपड्याचं दुकान आहे. इथे थोडीही धूळ चालत नाही. ग्राहक येताना धूळ घेऊन येतात, त्यामुळे वारंवार झाडू मारणं, कपड्यानं पुसणं करावं लागतं. रात्री 8 नंतरच तुला घरी जाता येईल. प्रदीपनं मान डोलावली. जा आता, सकाळी 8 वाजताच ये. प्रदीप गेला. त्याला जाताना पाहून राजू शेठला परत एकदा तो सफाई कामाला योग्य नाही असंच वाटून गेलं. ठीक आहे, पाहू 2-4 दिवस. नाही पटला तर हाकलून देऊ, ते मनाशीच बोलले. प्रदीप दुसऱ्या दिवशी आला. त्याने काम करायला सुरुवात केली. पण त्यानं कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्या सोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं. ते त्याला वारंवार सूचना देऊ लागले. 10 वाजले. दुकान उघडण्याची वेळ झाली तरी त्याची सफाई झाली नव्हती. तरी बरं, शेठ 11 वाजता यायचे, नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं. दुकान सुरू झालं. 11:30ला भास्कर वॉशरूम मध्ये जायला निघाला तर वॉशरूमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता. काय रे, काय झालं? का रडतोस? नाही, काय नाही, प्रदीपनं डोळे पुसले. तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता. कधी काम केलं नाहीस वाटतं आधी? नाही, गरिबी वाईट असते बाबा, काहीही कामं करायला लावते. जमेल जमेल, 3-4 दिवस हाल होतील, मग सवय होऊन जाईल. रडू नकोस. घरी कोण काम करतं? आई आणि बहीण. तरीच कळलं ना कसा त्रास होतो ते? प्रदीपनं मान डोलावली. दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला. त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं. काय रे, जेवायचं नाही का? प्रदीपने नकारार्थी मान हलवली. का? डबा नाही आणला का? नाही. ये मग इकडे, आपण दोघंही जेवू. नको, मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाही? सकाळपासून काम करतोयस, चल मुकाटे नाहीये खायला. तेवढ्यात 2 सेल्समनही डबा घेऊन आले. प्रदीपचा डबा नाही हे पाहून त्यांनी भाजी आणि 2-2 पोळ्या प्रदीपला एका ताटलीत काढून दिल्या. भूक नाही म्हणणाऱ्या प्रदीपनं 5 पोळ्या खाल्ल्या. उद्यापासून डबा आणत जा. काय? भास्करनं दम भरला. ते आई आजारी असते, त्यामुळे आणता येत नाही. 3 सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं. एक जण म्हणाला, काळजी करू नको, आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी पण. प्रदीप काही बोलला नाही, पण त्याचे डोळे भरून आल्याचं भास्करच्या लक्षात आलं. 4-5 दिवस प्रदीपला काम जमत नाही हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली. कोणी काउंटर पुसून घेतलं, कोणी काचेची कपाटं साफ केली, तर कोणी पंखे, लाईट्स. आठवडाभरात प्रदीपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं.
पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजू शेठला ही गोष्ट माहीत नव्हती, त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते. भास्करला त्यांनी 2-3दा त्याच्याबद्दल विचारलं, तेव्हा भास्कर म्हणाला, चांगला आहे पोरगा कामाला, मेहनती आहे. लग्नाचा सीझन होता. ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली. प्रदीपचं कामही वाढलं. वारंवार दुकान झाडणं पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही. 15 दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला. आता तो मोकळेपणानं बोलत होता. फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा. ढिगानं पडलेल्या साड्या बेडशीटच्या घड्या करून ठेवायचा. ग्राहकांना पसंत न पडलेले रेडीमेड कपडे बॉक्सेसमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचा. त्याच्या या मदतीमुळं सेल्समन त्याच्यावर खुश होते. महिना झाला. राजू शेठनं प्रदीपच्या हातात 3,000 ठेवले तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आले असं त्यांना जाणवलं. काय रे, काय झालं? काही नाही, पहिला पगार आहे ना म्हणून. त्यांनी डोळे पुसले. शेठजींना आठवलं, या महिन्यात प्रदीपने एकही दिवस खाडा केला नव्हता. उलट सीझनमुळे कधी रविवारी दुकान सुरू असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा. त्याच्या कामावर खुश होऊन राजू शेठनं त्याचा पगार 4,000 करायचं ठरवलं. सोमवार उजाडला. राजू शेठ दुकानात आले. देवांच्या फोटोची पूजा करून ते कॅश काउंटरवर बसत नाहीत, तोच प्रदीप त्यांच्याकडे आला. नमस्कार करून म्हणाला, शेठजी, माझे 12वीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरू होते, तर मी हा आठवडाच काम करू शकणार आहे. शेठजींना धक्का बसला. अरे, पण तू दुकानात काम करूनही क्लासेस करू शकतोस. संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला. नाही शेठजी, क्लासेस सकाळी आणि संध्याकाळी असतात. आता मात्र शेठजी रागावले. आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं. याच गोष्टींचा त्यांना तिटकारा होता. पैसा देऊनही माणसं टिकायची नाही, काही तर ॲडव्हान्स घेऊन पळून जायची. दुकान चालेल की नाही यापेक्षा माणसं टिकतील की नाही याची चिंता शेठजींना लागून राहायची. प्रदीप टिकेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय त्याचं कामही त्यांना आवडलं होतं. तुला असं 1च महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस? आता हा 8-10 दिवसांचा पगार तुला मिळणार नाही आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करावं लागेल, ते रागावून म्हणाले. प्रदीप हसला. काही हरकत नाही शेठजी, तुम्हाला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही. शेठजींना आश्चर्य वाटलं. एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी, खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती. या पोरानं तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं. तरुण पोरांना अशी पैशांची किंमत असते कुठे? नशिबानं शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला, पण तो 4,000 पगारावर रडून बसला. शेवटी राजू शेठना त्याचं ऐकावंच लागलं. येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता. सोमवार उजाडला. शेठजी दुकानात आले. अजून ग्राहकांची वर्दळ सुरू व्हायची होती. प्रदीपला आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. काय रे, विचार बदलला की काय तुझा? प्रदीप हसून म्हणाला, नाही शेठजी, या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय. बरं बरं. प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेले. शेठजी खुर्चीवर बसत नाही, तोच एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली. आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकानं सुरू होणार याचा शेठजींना आनंद झाला. बोला साहेब. ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले, प्रदीपला घ्यायला आलोय. शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं. एका मामूली सफाई कामगाराला नेण्यासाठी हा रुबाबदार माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा? या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही. प्रदीप तुमच्याकडे कामाला लागला की काय? त्यांनी साशंक मनाने विचारलं. नाही, प्रदीप मुलगा आहे माझा. काय? प्रदीप तुमचा मुलगा आहे? तेवढ्यात प्रदीप बाहेर आला. आल्या त्यानं वेगानं धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली. पप्पा. त्या माणसानं त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसा रडू लागला. सगळे सेल्समन नोकर जमा झाले. प्रदीपही रडत होता. हे काय गौडबंगाल आहे हे कोणालाच कळेल. थोड्या वेळानं प्रदीप जरा बाजूला झाला तसा तो माणूस म्हणाला, शेठजी, मी ओंकारनाथ. माझी धुळ्यात चटईची फॅक्टरी आहे. 2 इंडस्ट्रीयल वर्कशॉप आहे. अगोदर मीही एक कामगार होतो. मेहनतीनं आणि देवाच्या कृपेनं फॅक्टरीचा मालक झालो. मी गरिबी पाहिली,
कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढले, पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली आहेत. त्यांना पैशाची श्रमाची कसली किंमत आली आहे? नाहीच अजिबात. मग हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फॅक्टरीत यायचा, तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा, लहान मोठा बघायचा नाही, वाटेल ते बोलायचं. माझ्या कानावर आलं होतं, पण एकुलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चूप बसायचो. एक दिवस त्यांनी मर्यादा सोडली. आमचा सफाई कामगाराला वॉशरूम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांच्या समोर शिव्या दिल्या. साठी उलटलेला तो माणूस, त्याच्या मनाला ते लागलं. तो माझ्याकडे रडत आला आणि माझा हिशोब करून टाका, मला इथे राहायचं नाही असं म्हणू लागला. माझं डोकं सरकलं. मी याला बोलावलं, म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत सरळ माफी मागणार नाही म्हणाला. मी उठून त्याच्या मुस्कटात मारली आणि त्याला म्हणालो, मी तुझ्यात एवढी मगरुरी आहे ना, तर मग तू महिनाभर सफाईचं काम करूनच दाखव. त्याने माझं चॅलेंज स्वीकारलं, पण आपल्याच फॅक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती. मला म्हणाला, मी जळगावला जातो आणि तिथं काम पाहतो. मी संतापात होतो. म्हणालो, तू कुठेही जा, पण हेच काम करायचं आणि महिन्यानी मला सांगायचं कसं वाटतं ते. आणि हो, तुझं खाणं पिणं राहणं सगळं तू तुझं बघायचं, मी त्यासाठी एक पैसा देणार नाही तुला. त्याच्या एका गरीब शाळकरी मित्राचा मित्र जळगावला समतानगरमध्ये राहतो. त्याच्याकडे तो आला, तुमच्या दुकानात कामाला लागला. मला फोन करून त्यानं हे सांगितलं. मला वाईट वाटलं. शेवटी बापाचं मन ते, पण म्हटलं उतरू दे याची मिजाज. अशी त्याला सुट्टीच होती. रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल म्हणून मी काहीही चौकशी केली नाही. मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला. खूप रडला. म्हणाला, मी आता खूप सुधारलोय, मी आठवड्यानं परत येतो घरी. मी म्हटलं, मीच येतो, बघतो तुझं दुकान आणि तू काय काय काम करत होतास ते, म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय. राजू शेठ ते ऐकून अवाक झाले. म्हणाले, तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाही, पण हा काम तर छान करत होता. प्रदीप हसला. नाही शेठजी, मला सुरुवातीला काम जमत नव्हतं, पण या सगळ्या काकांनी मला खूप मदत केली. मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची, पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला. माझ्याकडून खूप चुका व्हायच्या, पण ते माझ्यावर कधी रागवले नाहीत. मला त्यांनी सांभाळून घेतलं. प्रदीप परत रडायला लागला. तसं भास्करनं त्याला जवळ घेतलं. अरे बेटा, आपण सगळेच पोटापाण्याची नोकरी करतो ना, मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको? हो काका, पण मला ते समजत नव्हतं, आता ते कळायला लागलं. पप्पा, तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशाची श्रमांची किंमत नाही, म्हणून मला इथं आल्यावर मेहनतीची, पैशांची, माणसाची, अन्नाची सगळ्याची किंमत कळायला लागली. पप्पा, शेठजींचंच पहा ना, त्यांची 3 मोठी दुकानं आहेत जळगावात, पण त्यांना कसलाही गर्व नाही. ते कोणाशीच कधीही वाईट वागले नाहीत. त्यांच्या घरी काही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई भेटायचे. बेटा, हेच मला हवं होतं. तुला ते कळलं, यातच मला समाधान वाटतंय. चला साहेब, तुम्हाला दुकान दाखवतो, राजू शेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले. आणि भास्कर, जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग. आज एक बिघडलेला मुलगा माणसात आला, याचा मलाही खूप आनंद होतोय. शेठजी, एक विनंती आहे, भास्कर म्हणाले. हां बोल. आमच्या सगळ्या सेल्समन कडून प्रदीपला शर्ट आणि पॅन्टचं कापड द्यायचं म्हणतं. त्याचे पैसे आमच्या पगारातून कापून घ्या. अरे वा, चालेल. मग अजून एक काम कर, प्रदीपला त्याच्या आवडीचा एक टी-शर्ट काढून दे, माझ्याकडून प्रदीपला गिफ्ट. ते भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली. मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले, चला मंडळी, आता निघायची वेळ आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि हो, पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी डोळ्याला पार्टीला जरूर यायचं. गाडी करूनच या सगळे, खर्चाची काळजी करू नका, गाडीचा खर्च मी करेन. प्रदीप उठला. सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला. सगळ्यांनी मिळून त्याला पॅन्ट शर्टचं कापड दिलं.
मग शेठजींच्या पाया पडायला आला. तसंच शेठजी त्याला जवळ घेऊन त्याच्या हातात टी शर्ट देऊन म्हणाले, बेटा, तुझ्या वडिलांनी आणि तूही नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिलाय. भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले. तसे सर्व सेल्समन उदास मनाने त्यांना निरोप द्यायला बाहेर आले. गाडी निघाली. निरोपाचे हात हलले. प्रत्येक जण आत येऊन आपापल्या कामाला लागला. शेठजींना काउंटरवर बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजिनिअरिंग करत होता. तो करत असलेले रंगढंग, त्याला लागलेली व्यसनं त्याच्या कानावर आली होती आणि त्याला सुधारण्यासाठी प्रदीप सारखं काही करता येईल का याच्या विचारात ते गढून गेले. खूप सुंदर पोस्ट आहे. खरंच असा आदर्श पाहिजे. आपल्या मुलांनी कष्ट करून पैसे मिळवावेत, त्यांना कष्टाची किंमत कळावी, अन्नाची किंमत कळावी. खरंच दीपक तांबोळीजी, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर पोस्ट आहे. माझी खात्री आहे की माझ्या श्रोत्यांना पण ही नक्की आवडेल. धन्यवाद. अशा छान गोष्टींसह पुन्हा उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.